राम नारायण राम ध्यान किंवा मेडिटेशन हा शब्द छोटा आहे पण त्याचा अर्थ मोठा आहे। मेडिटेशन बाबत आपल्याकडे अनेक वेळा अशी धारणा असते फक्त 5 मिनिटे ध्यान करायचे आहे, पण असे नाही। त्या जितक्या गहराईत मेडिटेशन मध्ये जाईल तो स्वतःला तितका अधिक जाणून घेऊ शकेल। आपण आधी सांगितले आहे मेडिटेशन ही एक प्रकारची साऊंड एनर्जी आहे। प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात 50,000 कोटी आत्मा असतात। त्या जिवंत ठेवण्यासाठी, आत्म्याला शक्तिशाली बनवण्यासाठी आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करण्यासाठी चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे। ह्याद्वारे तुम्हाला ऊर्जा, ताकद आणि आत्मविश्वास मिळतो। भारतात असलेल्या आध्यात्मिक शक्ती, भारतात अशी आध्यात्मिक ताकद आहे ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला जोडता येईल, पण यासाठी तुमचं स्वतःला ओळखणं, तुमच्या अंतरात्मा आवाज ऐकणं गरजेचं आहे। सध्याच्या वातावरणात प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला दबावण्यासाठी, नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे, पण आपण हे विसरतो आपण 5 मूलतत्वांपासून बनलेले आहोत। आपण सर्वजण एक समान हृदय आणि बुद्धीचे आहे। आपल्यावरच अवलंबून आहे की आपण सकारात्मक विचार ठेवतो की नकारात्मक विचार। दुसऱ्याचे नुकसान करण्याची किंवा स्वार्थासाठी एखाद्याला दुःख देण्याची आवश्यकता नाही। विश्वास ही आपली ताकद आहे आणि धैर्य म्हणजे आपली शिस्त। तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, ज्यांनी सकारात्मक विचारांचा आणि प्रेमाचा अभ्यास केला त्यांचं जीवन आनंदाने आणि शांतीने भरून जाते। मेडिटेशन का आवश्यक आहे? मेडिटेशन केवळ स्वतःला ओळखण्यासाठी नाही, तर प्रकृतीला, आत्म्याला आणि अंतरात्मा ओळखण्यासाठीही उपयोगी आहे। मेडिटेशनच्या माध्यमातून तुमचं मन, विवेक आणि आत्मा मजबूत होतात। मेडिटेशन कसं कराल? 1. तुमच्या दिवसात एक नियमित वेळ ठरवा। 2. कामानंतर रात्री लवकर जेवून झोपण्यापूर्वी थोडं वेळ मेडिटेशन करा। 3. ध्यान करत असताना महागुरूंचं दिलेलं बीज मंत्र राम नारायण राम याचा जप करा। बीज मंत्राचे फायदे: हा मंत्र तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडतो, तुमच्या विवेक आणि चैतन्याला जागृत करतो। तुमचं आंतरिक विवेक तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन आणि शांती प्रदान करतो। राम नारायण रामचा जप करण्यामुळे तुमचं जीवन आनंदाने, शांतीने आणि सकारात्मक विचारांनी परिपूर्ण होईल। हे लक्षात ठेवा, याचा जप निरंतर करा। हे तुमचं आत्मविश्वास, विवेक आणि शांतीला सुद्धा एक नवीन परिमाण देतील। राम नारायण राम याचा नियमित जप करा आणि तुमचं जीवन आनंदाने, सकारात्मक ऊर्जेने भरेल।